समृद्धी हायवेला काहीतरी कांड झालाय, फुल जाम लागले, ऍक्सिडेंट वगैरे झालेला असणार आहे. आणि जेवायला थांबलोय बघा, बैंगन मागवले, रोट्या मस्त असं दणका लावू. आणि डिझेल टाकी फुल केली पण आवरेज नाही दिले गाडीनं, काय माहिती कामं दिले नाही. तुला भारी सूर्य असं दिसते भावना, नाद खुळान नाद्या बाद विषय. आला बघा समृद्धी एंडिंगचा टोल, म्हणजे आपण पोहोचलो आता नागपूरला. म्हणलं टेन्शन नाही, कारण गार लागतं ना इकडं नागपूरला, ना एवढं गार लागतं ना भाई, बेकार नागपूर. नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये. तर भावांनो रात्री येऊन आपण या पंपावर शिर्डीच्या पुढे झोपलेलो आणि आता इथून आपला परत दुसऱ्या दिवसाची जर्नी स्टार्ट होते. तर भावांनो आपला प्रवास होतोय कलकत्त्याच्या दिशेनं. 1900 किलोमीटर अशी मस्त अशी जर्नी आपली. व्हिडिओ भरपूर असा इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला आता करू व्हिडिओला दुसऱ्या दिवसाच्या सुरुवात. भावना सकाळ सकाळ चहा नव्हते आपल्या प्रवासाला सुरुवात, तर आपल्याला उजेडलाय पंपावच. पेमेंट नाही करा, रात्री पंपावर येऊन झोपलेलो समृद्धीच्या, मस्त असं चहा घेतो, चहा नव्हते आता सुरुवात. मला आज भरपूर निघायचं, झप झोप आलेली. 5 वाजता झोपलेलो येऊन, आता वाजले 7, 2 तास झोपलो आणि आता निघूया. सकाळी सकाळी घ्या सूर्यदेवताचं दर्शन महाराष्ट्रातनच. आज संध्याकाळपर्यंत आपण महाराष्ट्र सोडेन आणि छत्तीसगड मध्ये एंट्री मारेन. तर चला आता मस्त असा समृद्धीचा प्रवास चालू होतोय, बघत राहा भावांनो. ज्योतिबाच्या नावानं चांग भल, जय श्री महाकाल, छत्रपती शिवाजी महाराज की जय. समृद्धी हायवेला काहीतरी कांड झालाय, फुल जाम लागले, ऍक्सिडेंट वगैरे झालेला असणार आहे. तर चला बघूया कसं होतंय. आता काहीतरी रोडचं काम चालू आहे, त्यामुळं 2 लेन बंद आहेत, सिंगल लेन चालू आहे इकडची, बघू शकता. मी म्हणलं जाम लागलं काय, जर लपाडा झाला का काय. नशीब सकाळ सकाळी काय बघायला भेटलं नाही. चलो, जय श्री महाकाल. सकाळी सकाळी सुरुवात झाली आपली समृद्धीला आणि लय भारी वाटतंय बरं का या टायमिंगला गाडी चालवायला. गाडी पण स्मूथ चालू आहे बघा आपली. 70, 75 न रेटा लावला या, मस्त अशी चालली स्मूथ. उगा नॉर्मल पाय धरलाय, बाकी काय नाही. गाडीचं काम केल्यापासून गाडी एकदम खट्ट चालते, काय विषयच नाही. आणि नजारा पण लय भारी आहेत बघायला. हा 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 समृद्धी. तर भावन आपल्याला संध्याकाळपर्यंत नागपूर वगैरे मारून संध्याकाळपर्यंत रायपूर पोहोचायचं. आपल्याला रायपूर रातोरात पास करायचं आज, म्हणजे उद्या आपल्याला दिवसभर चालून संध्याकाळपर्यंत गाडी खडकपूरला जाते. खडकपूर वरून परत उचलली की डायरेक्ट कलकत्ता सिटीमध्ये. आज मी आता अजून ऍड्रेस बघितला नाही कुठं सिटीमध्ये, चेक करतो. आताच लगेच व्हिडिओ बंद केला की लगेच चेक करतो सिटीमध्ये आहे, इकडे तिकडे आहे, कुठं आहे. तर चला बघू आता कसं होतंय. पुढचं तुम्हाला अपडेट येतच राहील, तर बघत राहा. भावानो आपण पोचलोय छत्रपती संभाजीनगरला आणि आता पुढे एक पंप आहे, तिथे नाश्ता करू. 9, 9:30 वाजल्यात. नाश्ता वगैरे मस्त करू, काहीतरी पोहे वगैरे, आणि मग निघू. कारण रोडला काय भेटणार नाही, तसं जुगाड आहे आपल्याकडं, खायला भरपूर काय काय आहे, टेन्शन नाही. पण तरी पण पोहे वगैरे खाल्लेलं बरं असतं. काहीतरी खाऊ, पीठ पोहे, बघू चला काय भेटेल ते खाऊ.
भावना बोगद्यापाशी जरा थांबलेलो, म्हणलं थंबनेलला फोटो घ्यावा. बापरे कसल्या स्पीडनं गाड्या चालतात. असं मी थांबत नाही इथं कधी. आरटीओ आहे, चला निघूया. आरटीओ म्हणाल व्हिडिओ काढत बसलाय वाटतं यो. पलीकडे आरटीओला गाडीवाल्याला उठवलं. चला निघूया, टाइमपास करायचा नाही आपल्याला. भरपूर लांब रनिंग आहे. हा या नाश्ता करायला बिस्किटावचा नाश्ता थांबाय आलाय. पंप पुढं थांबू शकतो, पण आपला स्टॉक आहे सगळा असतो गाडीत, त्यामुळे काही विषय नाही. खाता टेन्शन घ्यायचं नाही. तर आपण खायचं पोटाला, महत्वाचं पोट आहे, बाकी काय नसलं चालत. आणि जेवायला थांबलोय बघा. बैंगन मागवले, रोट्या मस्त असा दणका लावू आणि मग निघू. वाजल्यात 1-1:30 वाजले राव. भूक लागलेली. 2 वाजले. 2 अजून भरपूर लांब आहे राव. संध्याकाळ होते आता नागपूरला जायला. बोंबा बोंब होणार आहे सगळी. चला जेवण करू आणि निघू. आणि जेवण उरकलंय मस्त असं. आणि आपला प्रवास चालू आहे बघा समृद्धीनं नागपूरच्या दिशेनं. नागपूरच्या पुढं पाहिजे होतं राव. आता लय लेट झाली गाडी. रात्री काय ऍक्सिडेंट पण झाला होता रोडवर, त्यामुळं गाड्या थांबल्या होत्या, स्टॉप होतं थोडं. त्यात झोप आली की झोपायचं आपलं प्लॅन असतं, कारण या रोडला झोपत नाही चालून चालत. एवढी नव्हती झोप आली. निघालो असतं तर चाललं असतं. काय चला आली झोप, झोपून टाकलं. थोडीशी लेट होईल, दुसरं काय प्रॉब्लेम काय होणार. पुढे पोचायला लेट होतंय मला कलकत्त्याला. आजची फुल, आजचा म्हणजे आजचा डे फुल मारायचा. आजची नाईट दिवस मग खडगपूर पर्यंत पोचलं ना मग काय टेन्शन नाही. संध्याकाळी कलकत्त्याला घुसायला येते. ऍक्च्युली मी आता बघितलं पण नाही, लोकेशन पाठवलंय त्याने. आता चेक करतो ना की सिटीतलं आहे का बाहेरचं आहे. बाहेरचं असेल तर अति उत्तम, मग काय टेन्शनच नाही. सिटीतलं असलं तर जरा लफडा होतो ना, दिवस तुटतो ना बिनकामाचा. तर चला बघू कसं होते. कुठला काय थांबलोय, कुठं थांबलोय आपण, कुठलं गाव आहे? मेहकरला थांबलोय. एकच कांडी राहिली, म्हणलं टाकून घ्यावं. फुल करून घेतो. किती बसते आता काय माहिती, 35 बसल. 3242 35 लिटर बसलंय. पण डिझेल टाकी फुल केली पण आवरेज नाही दिले गाडीनं. काय माहिती का म्हणून दिलं नाही. समृद्धीला तर आवरेज चांगले देते गाडी, का दिलं नाही काय माहिती नाही आपल्याला, पण नाही दिलं आवरेज. काढलेलं नाही मी, पण नाही दिलेलं. भावनो आपल्या भरपूर व्हिडिओ मध्ये मी दाखवले बघा. प्राण्यांसाठी समृद्धी महामार्ग हो का नाही, त्याचे अॅनिमल कॉरिडॉर बांधलेत बघा. प्राण्यांनी हायवे इकडच्या तिकडं करायला, क्रॉस करायला हे बांधले बघा. कसा विचार केलाय प्राण्यांचा. इकडं खालनं यायचंच नाही, वरनच जायचं. कुठे इकडे तिकडे जायचं झालं तर किती खर्च केला असेल राव तेवढ्यासाठी. भारी आहे ना संकल्पना, एक नंबर. समृद्धीची एक्सप्रेस वेलाचा आपला सूर्यास्त झालेला आहे. घ्या सूर्यास्ताचा आनंद. दिवस मावळलेला आहे. समृद्धीवरून सकाळ निघलो राव. सकाळपासून संध्याकाळ झाली तरी अजून समृद्धीच आहे. मला येताना टाइमपास होतो, जाताना कधी होत नाही बरं का. येताना कायम होतो टाइमपास. तर बघू शकता, घ्या सूर्यास्ताचा आनंद. सूर्यनारायण चालले आपल्या घरी, आपण चाललो कलकत्त्याकडे. तुला भारी सूर्यास्त दिसते भावना. नाद खुळांना द्या बाद विषय. चला इथे जास्त थांबू शकत नाही, त्यामुळे आपण निघूया. सूर्य मावळतोय तोपर्यंत इकडे चंद्रमा दिसायला लागला बघा. ओय चंद्र कारभारी आलास वय. य य य य कसा आहे दान, काय विषय. नाद खुळा दिसते का नाही. सीन कसा आहे सांगा भावानो. सीनच पैसे आहेत, सीनच. हा हा. नागपूर अजून राहिले आपल्याला मिनिमम 60 ते 70 किलोमीटर. आणि आत्ताशी बघा चंद्र दिसायला लागला. सूर्य मावळला आणि चंद्र आला. तर चला चहा घेऊया. तर चहा घ्यायसाठी पंपावर घेतली. चहा घेतो, परत पुढे स्टॉप नाही भेटला, त्यामुळे इथे चहा घेऊन मस्त असा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तो सोडू 10-15 मिनिटात निघून जाऊ. आपण पोचलोय अमरावतीला आणि या चहा प्यायला. दिवस मावळा, चहाचं टायमिंग झालं, तलब झाली, म्हणलं चहा पिऊया. या रनिंगच काय कट झालेलं नाही अजून. अमरावती म्हणजे अजून नागपूर जवळजवळ 120 किलोमीटर आहे इथनं.
काय दिवसभर चाललोय राव, कसं काय होतं काय माहिती, रनिंगच कट होत नाही या रोडला. फक्त कधी जाताना मुंबईला होतं खट मध्ये. तर भावांनो, आता वाजलेत 7, सकाळी 7 वाजल्यापासून आपण चालूय रिबीट लावले. मी सकाळी 7 वाजता शिर्डीतनं निघलोय, आता 7 वाजलेत, म्हणजे जवळजवळ 12 तास झाला आपण चालूय कंटिन्यू शिर्डी टू नागपूर. आता नागपूर राहिलेत 20 किलोमीटर काहीतरी, बुट्टी बोरीच्या तिथं आलोय आपण. तर अजून भरपूर असं रनिंग आहे आपल्याला. आता जाऊन आपण रायपूर वगैरे पास करू आणि ते राजस्थानी ढाबे आपल्या रेग्युलरच्या देवता आणून तिथनं सकाळी उठू. उद्या दिवसभर आणू, संध्याकाळपर्यंत डायरेक्ट कलकत्ता. तसा मस्त असा आपला प्रवास चालू आहे. फक्त एवढंच आहे की या समृद्धीला ना रनिंग कट होत नाही मला जाताना, इकडून तिकडून येताना मुंबईवरनं. इकडून जाताना गाडी जाते 10-11 तासातच पोचते मुंबईत, पण इकडून जात नाही. काय लपडा आहे काय माहिती, कंटिन्यू निवांत. आणि आज जास्त टाइमपास केला नाही, कुठं व्हिडिओ करत बसलो नाही, काय नाही. एकदम झपाझप चालू आहे, म्हणजे कुठं टाइमपास फालतू केलेलाच नाही, कारण रनिंग मध्ये सगळं चालू आहे, ज्या गोष्टी आपल्याला रोज असतात त्या. असा विषय आहे बघा. आता काय करायचं, आता पोचलोय बघा आपण समृद्धीच्या लास्टच्या टोलवर आलोय आणि तिथं आता पुढे टोल क्रॉस करून पुढे चहा आणू. पहिला चहा महत्वाचा आहे, आपली एनर्जी ड्रिंक आहे चहा माझी. तर चला पोचू, टोल क्रॉस करू पहिला. चला भावना आला बघा समृद्धी एंडिंगचा टोल, म्हणजे आपण पोचलो आता नागपूरला. कसा आहे नागपूर, ह्याचं काय झालं, फास्टॅग संपला काय रिचार्ज, इकडं घालूया आपण गाववाला आपला. तर इथं सगळ्या पुरी ठेवल्या, त्यामुळे घोळा टोल नाक्यावर एक सगळ्या पोरी ठेवल्या टोल नाक्यावर का आम्हाला बघा. आहे का कुठनं माझी नजर जाते अशी काय माहिती. तर भावांनो, रनिंगच काय कटलेलं नाही दिवसभर. आल्या का त्यो सुटला हे निघला, दिवसभर रनिंग नाही काय झालेलं, टाइमपास झालाय सगळा, टाइमपास फुल. टोल बघा की केवढा आहे, बारका का सारखा टोल आहे, कसा आहे. दिल्ली मुंबई हायवे पेक्षा तर बारकाच आहे. दिल्ली मुंबई हायवे लय मोठा राव. ह्याचं काय ह्याचं होईना वाटतं, मागं घ्यायला लागते काय गाडी, मागणं कोणी येत नाही नव्ह का, नाही तर घ्यायचा चुम्मा. चला त्याचं काय तरी लोंबाळ आहे फास्टॅगचं, इथं आल्यावर रिचार्ज करायचं सुचलंय वाटतं त्याला. आपण टाकू इकडून, आपला किती कटतोय बघूया. चला चला चला, उचलला. कसा आहे दानका असतोय आपला, लगेच उचलते. पोरगी लागली बघायची काय म्हणतो दानका बिनका. चला असं आपण चहा घेऊया का, चहा घेऊया. इथं नाही घेता, महाचाय भंगार चाय येतं तिथं घेऊ. पुढं ते दादा विकायला असतात, हाय का नाही आता रातचा, गायब आहे वाटतं तो दादाच. चला आपला इथंच घेऊ, कॉफी घेऊ, कॉफी असतो तिथं पुढं असतो कार्यकर्ता, त्याचा चहा पिऊ. चला हे चहा भंगार आहे यांचा. टोलच्या पुढे इथं बघा एक काका चहा वगैरे विकतात, चहा घेतला यांच्यापाशी. आणि आता म्हणलं गार लागतंय, नागपूर आलं म्हणलं, जर्किंग वगैरे घातलं, कानाची पट्टी बिट्टी बांधली. आता म्हणलं टेन्शन नाही, कारण गार लागतं लय इकडं. नागपूरला ना एवढं गार लागतं ना भाई, बेकार. नागपूर जबलपूर या आता इकडं गार थंडी चालू झाली, लय बेकार थंडी असते. गाडी सुद्धा गारटल्या बघा, फायरिंग चेंज झालंय. त्यामुळे आता जर्किंग वगैरे घातलं. जर्किंग आपलं कसं इंजिनच्या तिथं होतं, गरम झालंय मस्त. आणि आपण आपल्या गाडीत गार न लागायचं वैशिष्ट्य काय माहिती का, इंजिन वरती आपण बसतो, इथल्या इंजिन वरनं वाफ येते थोडी गार म्हणजे सॉरी गरम. त्यामुळं गार लागत नाही, गरम राहतं वातावरण. तर चला निघूया आता आपण मस्त असं. आता नागपूरला जाऊ, पुढं जेवण करू, बायपासच्या पुढे जाऊ आणि मग निघू पुढं. चलो भावना, आपण मारलाय भंडारा रोडला टर्न आणि हे इकडं हल्दीराम कंपनी आहे पलीकडं. आता आपण डायरेक्ट जेवायला थांबणार आहे. भावांनो थंडी असली आहे ना नागपूरला, बेकार बाबू. डोकं बिका असलं पडलंय ना, थोडीशी काच खाली घेतली ना एवढं गार लागतंय ना, लय बेकार. आता या टायमिंगला गर्दी असते, काय की थंडी जास्त असते. भाऊ तुम्हाला टेम्परेचर दावतो बघा, किती टेम्परेचर बघा इथं बघा, 14. म्हणजे कसलं गार असेल बघा. आपल्या इकडे 20 असतं, मुंबईत 23-24 असतं आता थंडीच्या टायमिंगला. इकडं 13 आहे. 13 अजून जसं पुढं जाईल तसं 10-8 कडे येते.
9-10 असते, 9-10 सकाळ सकाळी. बेकार बेकार. तर चला पुढे कुठे जेवण करू आणि मग बघू. जेवायला थांबलोय. भूक लागलेली जाम. थंडी असली बेकार आहे नाही इथं. जेव्हा बसलोय हलतोय मग. तर आता थंडी वाजते म्हणल्यावर काय खायचं, तर अंडा करी घेतले बघा. अंडा करी मस्त लावदान का जेवण करू आणि मग निघू प्रवासा दिसेल. चला पहिले जेवण करू. भावनं मस्त असं जेवण उरकलं. अंडा करी, रोट्या, निभार दणका लावला. आता कसं आहे माहिती का, थंडीचा संडे होया मंडे, रोज खावा अंडे. गरमी शरीरात पैदा झाली पाहिजे, कारण थंडी जाम असते ना इकडं. त्यामुळे आता चिकन मटन का आपण खात नाही बाहेर, मग अंडे खायचे. अंडा आता कंटिन्यू इकडे ये लाईनला मी आसाम बिसाम चालायचो ना, अंडा फिक्स. अंडा बुर्जी डोळ्या देखत बनतं, डोळ्या देखत बनवलं जातं, फ्रेश असतं, खायचं मस्त. शनिवार सोडून बाकी ऑल डे अंडा. चला काय विषय नाही, निघूया आता. रनिंग आपल्याला भरपूर असं मारायचं. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून पुढे जाऊन कुठेतरी पडी मारू आणि मग जाऊ. भंडाऱ्याच्या पुढं आलो. थोडीशी झोपायला लागलेली, फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला. आपली धनू लागले बघा. आणि थंडी असली ना भाऊ, एक नंबर बेकार. हा 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 हा. तर चला निघूया आता. टाइमपास लय करून चालणार नाही, जाऊन झोप तरी भेटल. चला पुढे जाऊन झोपूया. इकडे नाही जंगलात बघा, असं रस्त्याकडे ना असं तटबंदी बांधली आहे बघा, जेणेकरून लाईट जायला नको किंवा एखादा प्राणी इकडे यायला नको. भारी आहे ना संकल्पना. माझी जाताना मी कायम प्रत्येक व्हिडिओ दाखवत असतोय. आपल्या इकडे कधी करतात असं काय माहिती. आपल्याकडे एवढं मोकाट प्राणी नाहीत, म्हणजे जंगल एवढं नाही, पण कोकणातल्या साईडला केलेलं आहे की आपल्या इथल्या घाटात पण केलं तर बरं होईल. करत नाही आपल्या इकडं, उगाच खर्च घालावं नको म्हणणार. कसं वाटतंय ऐकणार नादकोळा. हा हायवे झालाय बरं का. मी ह्याच्या मागच्या ट्रिपला आलो होतो तरी पण झालेला, त्याच्या आधीच्या ट्रिपला नव्हता झालेला. काम चाललं होतं, वैताग येत होता. आता टापोटाप झालाय बघा. पाक नागपूरवरनं निघल्यापासून ना पूर्ण छत्तीसगड बॉर्डर पर्यंत टापोटाप आहे. छत्तीसगड पासून जरा खराब आहे थोडस, स्पीड ब्रेकर वगैरे खराब, म्हणजे स्पीड ब्रेकर. आता असं काम चालू आहे बघा, थोडं थोडं कुठं आहे. 1-2 ठिकाणी, बाकी नाही कुठं. टाकाटक झालाय सगळं आता. तर चला आता आपण बॉर्डरच्या जवळ पोहोचलोय. देवरी बॉर्डर आहे इथं समोर. आता बॉर्डर पास करू, छत्तीसगड मध्ये एंट्री मारू आणि कुठं तरी जाऊन झोपू. ना आपण पोहोचलोय बघा देवरी बॉर्डरला. महाराष्ट्र बॉर्डर आहे. सुनसान आहे, कोणच नाही बॉर्डरला. आहेत गाड्या मग कमी आहेत. आज काय बाहेरून टाकली नाही, कायम आपण बाहेरूनच टाकतो, कारण ओव्हरलोड असती काय असती. आज काय ओव्हरलोडच नाही, माहिती आपल्याला वजन किती आहे, त्यामुळे काही विषयच नाही बाहेरनं टाकायचा, त्यामुळे आतनच घेतले. तर चला करून घेऊ बॉर्डर पास. भावानं बॉर्डर पास केली आणि तुमच्या भावानं मारले बघा छत्तीसगड मध्ये एंट्री. थंडी असली आहे ना भावानो, काय सांगू तुम्हाला, लय बेकार. चला टिप्पी निघणं झाल्या, छत्तीसगडची टिप्पी काढली, 10 मिनिटं धडपडलो. काय लपड झालंय ते माझं कळना झालंय. साईडचं सारखं सर्व्हर डाऊन दाखवते. आता नवीन युजर आयडी पासवर्ड बनवतो आणि परत दुसऱ्यात खोलतो, तर लय वेळा झालंय सगळ्यांचं काढून का काय कोणास ठाव. नवीन युजर आयडी बनवतो नवीन मेलवरनं. तर चला मारले छत्तीसगड मध्ये एंट्री आणि पुढे जाऊन टिप्पी काढवता. चला छत्तीसगड कसा आहे जंगल. असलं गार लागते ना आता, बेकार लय गार आहे राव. थंडी किती आहे कुणा मायनस मध्ये आहे का काय. ट्रकवाली का नाही अशा अंगावर घेऊन गाड्याच आहे कांबरून, एवढं गार लागतं त्यासनी. आपल्यात एवढं लाग ना, माझ्या गाडीत पायाला कधी गार लागत नव्हतं, आता इकडं कसं काय लागायला लागले कुणा ठाव. एवढा पंजाबला दिल्लीला गेलो गार लागलं नाही, इकडं कसं काय एवढं गार आहे काय. इकडं हे जंगलात लय गार लागतं या पायाला खायनं. कुठनं यायला लागली हवा काय माहिती, बघायला लागतं उद्या सकाळच. भावनो 5:30 पावणे 6 झालेत. आपण आहे दुर्गाच्या टोलवर.
फ्रेश झालो. आता म्हणलं निघूया. चहा पण घेतला थोडासा. चहा प्यायची इच्छाच होईना कारण इकडचा चहाच भंगार आहे. साखरच टाकत नाहीत. चहा आपल्याला कसा गोड लागतो कडक. साखर नसल्यामुळे काय मी थोडासा 2 घोट घेतले आणि दिला फेकून. तर चला निघूया. भावांनो सकाळी सकाळी झाले बघा आपली सुरुवात रायपूर मधून. आपण अजून रायपूर मध्येच आहे. सुरुवात काय आपला एंड होतोय ब्लॉगचा इथंच. तर चला भावना हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.